Hello and welcome back to my new another vlog. So last part तुम्ही I hope बघितला असेल. नसेल बघितला तर आम्ही आलेलो आहोत फिनलँड. आम्ही आलो आहोत क्रूजने. त्याला आम्हाला ऑलमोस्ट नाईट ट्रॅव्हलिंग मध्ये पूर्ण वेळ गेला. आता आम्ही इथे पोहोचलोय, बाहेर पडतोय क्रूजमधून. ही होती आमची क्रूज. ह्याचा डिटेल व्हिडिओ म्हणजे डिटेल सगळ्या पूर्ण मागच्या व्हिडिओमध्ये आहे, तुम्ही जाऊन बघा नसेल बघितला तर. आणि आता आज आम्ही करणार आहोत तुर्को सिटी एक्सप्लोर. ते काय काय गोष्टी फेमस आहेत ते सुद्धा बघणार आहोत. आता इथे आम्हाला लॉकर्स दिसलेले आहेत. सो आमच्या ह्या ज्या हेवी बॅग्स आहेत त्या आम्ही इथे ठेवू आणि मग सिटीमध्ये फिरायला जास्त काही परेशानी होत नाही, कारण जाताना परत आमची क्रूज इथूनच आहे. सो आम्ही पुन्हा इथेच येणार आहोत, तर या हेवी बॅग्स आम्ही इथेच लॉकरमध्ये ठेवून देऊ. दिवसभराचा आम्ही एक पास काढलेला आहे इथे फिरण्यासाठी, म्हणजे तुम्ही मग दिवसभर यूज करू शकता अनलिमिटेड कितीही वेळा, जो की पुरतो. आणि आता आम्ही निघालो आहोत कॉफी प्यायला. आणि भरपूर छान छान झाडं आहेत, जसे स्वीडनमध्ये आहेत तसंच मस्त मस्त, आणि जरा काही युनिक पण आहे. तर सगळ्यात अगोदर आम्ही गेलो मेन मार्केट स्क्वेअर एरियामध्ये एका कॉफीच्या शोधात. बट ऑनेस्टली इथे भरपूर शॉप्स असूनही एकही ओपन नव्हतं. खरं तर टाईम होता 8:30-9चा, आणि अशा वेळेला आपण इंडियामध्ये कुठे फिरायला गेलेलो असू तर भरपूर रेस्टॉरंट्स किंवा ॲटलिस्ट ब्रेकफास्ट आणि टी शॉप्स तरी ओपन असतात. बट इथे अजूनही एकही नव्हतं. कदाचित यामुळेच ही हॅपीएस्ट कंट्री असावी, कारण लोक एकदम निवांत आहेत. त्यानंतर मग आम्हाला फक्त लकीली एस्प्रेसो हाऊस ओपन दिसलं, सो तिथे आम्ही गेलो. ऑलमोस्ट एक 2 किलोमीटर चालून, जे की आताच्या टाइमला फक्त हेच एक चालू आहे पूर्ण फिनलँडमध्ये. सगळं सिटी बंद आहे, सगळं बंद आहे अजून. होपचं लवकर चालू व्हावं सगळं. येस, बाहेर बसू आपण, मला वाटतं. खरं तर या क्लिपमध्ये मी आता ऑन कॅमेरा बोलले होते, बट माईक कनेक्ट करून त्याला दुसरीकडेच कुठेतरी ठेवलं आणि मग बोलत होते. सो बिलकुलही आवाज रेकॉर्ड झाला नाही, तर मग असा मला व्हॉइस ओव्हर इथे द्यावा लागतोय. तर सकाळी कॉफीसोबत आम्ही थोडंफार ब्रेकफास्ट करायचं ठरवलं. खरं तर बाहेर गेल्यानंतर ऑप्शन खूप कमी असतात व्हेजमध्ये, मग जे दिसेल ते गुपचूप खावं लागतं. असो, त्यानंतर मी ट्राय केलं खूप ट्रेंडिंग चालू असलेलं सध्या माचा. ऑनेस्टली टेस्ट ॲव्हरेजच आहे, बट जास्तच ओव्हर हाईप्ड आहे हा माचा असं मला वाटतं. तसं तर मी स्ट्रॉबेरी फ्लेवर घेतला होता, सो इट वॉज नाईस. बट माझी वेळ चुकीची होती, सकाळची वेळ होती, सो आय शुड हॅव ट्राय समथिंग हॉट. बट हे मी कोल्ड माझ्या ट्राय केलं. ब्रेकफास्ट केल्यानंतर आता एनर्जी आली होती पूर्ण दिवसभर फिरण्यासाठी. सो आम्ही लगेचच बाहेर निघालो आणि थोडंसं चालत गेल्यानंतर फेमस मार्केट स्क्वेअर दिसलं, जिथे स्टॉल्स लागायला जस्ट सुरुवातच झाली होती. खूप फेमस आहे हे मार्केट स्क्वेअर इथे तुर्को सिटीमध्ये. एक ओपन मार्केट आहे हे, आणि इथे भरपूर प्लांट्स, व्हेजिटेबल्स आणि फ्रूट शॉप्स आहेत. आणि मेन म्हणजे इथे मला आपल्या भरपूर इंडियन भाज्यासुद्धा बघायला मिळाल्या. हे बघा, झेंडू, शेवंती, झेंडू मस्त. 4 युरोला आहे एक रोपटं, है ना, छान. आपल्याकडचं फुलं दिसले काय फर्स्ट टाइम इथे मार्केट स्क्वेअरच्या सेंटरचं पोल. कसं वाटतंय योगेश? वेगळं वाटतं काय स्टॉकहोमपेक्षा? मला तर सेमच वाटतंय, सगळं वेगळं आहे. आमचं आज झालं खराब आहे, कारण वेदर खराब आहे आजचं. खूप आभाळ आलेला आहे, बट आपल्याला थंडी वाजते, सवय असली पाहिजे फिरायची. एक्झॅक्टली. सो आता आम्ही चाललो आहोत कॅथेड्रल म्हणजेच चर्चला. सो होप सो, म्हणजे ऐकलंय की खूप ओल्ड चर्च आहे हे. आपण स्टार्ट केलंय प्लेस व्हिजिट करायला मेन. येस, एक्झॅक्टली, कारण 10 नंतर इथे सगळं ओपन होतं, म्हणूनच सगळ्यात हॅपीएस्ट कंट्री म्हणता येईल फिनलँडला. सुजाताकडून मला एक गोष्ट कळाली आता की तसं तर फिनलँडची सध्याची जी कॅपिटल किंवा राजधानी आहे ती हेल्सिंकी सिटी आहे, पण अगोदर तुर्को होतं. नाईस. आता आम्ही आलो आहोत कॅथेड्रलला, आणि खूप मोठं
आणि जुनं दिसतंय. तुम्ही कन्स्ट्रक्शनवरूनच कळतंय आपल्याला की खूप जुनं काळातील आहे हे चर्चला इकडे कॅथेड्रल म्हणतात. बरोबर. येस. सो वन ऑफ आवर स्पॉट फॉर टुडे. एक टिक झालंय. हा. हे चर्च एकदम जुनं आणि हिस्टोरिकल लँडमार्क आहे फिनलँडचं. ओरिजिनली तर हे 13th सेंचुरीमध्ये बांधलं होतं, पण 18th सेंचुरीमध्ये तुर्कू सिटीमध्ये खूप मोठी आग लागली होती, ज्यामध्ये 75% सिटी जळाली होती आणि त्यात हे चर्चसुद्धा होतं असं मी वाचलेलं आहे. म्हणून पुन्हा 18th सेंचुरीमध्ये याचं रिनोव्हेशन झालं होतं. आत एंटर केल्यावर एकदम पीसफुल ॲटमॉस्फिअर आणि युनिक इंटेरियर आहे. छान असं पार्क आहे मस्त. आणि इथे खूप सुंदर सुंदर मॉन्युमेंट्स म्हणजे छोटे छोटे हर्ट्स आणि अशा मस्त मस्त क्यूट गोष्टी बनलेल्या आहेत. आमचा सेकंड स्पॉट होता एक फेमस पार्क, जे की फिनलँडमधलं खूप मोठं आणि जुनं पार्क आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे इथे भरपूर लोकांची गर्दी असूनही खूप क्लीन होतं. हे दगड मांडले आणि फेमस स्पॉट तयार केलाय माझ्या मागे. तुम्ही छोटंसं एक मॉन्युमेंट, जो कॅसल होता ना त्याचं एक मॉडेल तयार केलं त्यांनी असं वाटतंय मला. आणि इकडे आता रोपवे, तर मयुरी जाणार आहे त्यामध्ये. रोपवे म्हणता येईल त्याला, ब्रिज, हँगिंग ब्रिज. तर मयुरी आता तिचं लहानपण जगून आली आहे. तिथं उड्या मारून हँगिंग ब्रिज वरती चालून. कसं वाटलं मयुरी, कसा होता एक्सपिरियन्स? भारी, छान ना. मी पण जंप करणार होतो, बट ते मला भीती होती. एखादी हाती मोडली तर एक जण शाबूत पाहिजे ना घरी व्यवस्थित जायला. वा, खूप सुंदर सुंदर छोटे छोटे असे घर आहेत. योगेश म्हणते छोटंसं गाव राहायचं काय तर तुर्कू विलाज, छोटे छोटे विलाज आहे. आता आम्ही बसलो आहोत आमचं लंच खायला एका छान अशा पार्क मध्ये येऊन बसलेलो आहोत. आणि ब्रंच मध्ये आहे इथे हनो ब्रेड, सॅलड आणि इथलं फेमस आहे गार्लिक ब्रेड घेतलंय. हे राईसचं काहीतरी आहे, राईस काय राईस पाय म्हणून इथलं फेमस. आणि
हे पण असंच काहीतरी स्ट्रॉबेरी पाय आणि इथे चिवडा. सो वी आर एन्जॉईंग दिस नाऊ. लंच नंतर आम्ही गेलो हार्ट ऑफ टुर्कू म्हणजेच ऑरा रिव्हर अँड आय फेल्ड दिस वॉज द मोस्ट रिलॅक्सेबल प्लेस इन टुर्कू. अतिशय सुंदर वाहणारं पाणी, रिअल बोट कॅफेज, रेस्टॉरंट्स अँड अमेझिंग एक्सपिरियन्स. इथे छान रिलॅक्स टाइम स्पेंड केल्यानंतर आम्ही गेलो आमच्या नेक्स्ट लोकेशनला, जे की होतं टुर्कू कॅसल म्हणजेच टुर्कूचा एकदम जुना किल्ला. 5 वाजताच इथे एंट्री बंद होते आणि आम्हाला जायला उशीर झाल्यामुळे अनफॉर्च्युनेटली आम्हाला एंट्री काही भेटली नाही. बट तिकीटची एन्क्वायरी करत असताना काही योगेशने क्लिप शूट केल्या आणि त्याच मी तुमच्यासोबत शेअर करते. इथले किल्ले भारतापेक्षा भरपूर वेगळे असतात. हा तरी जवळपास सेम आहे, बट स्वीडनमधले किल्ले खूप वेगळे आहेत. त्यानंतर बाहेर एक खूप छान हँडीक्राफ्टेड गोष्टींचं शॉप होतं, जिथे युनिक आणि अँटिक गोष्टी होत्या आणि खूप युनिक सोव्हेनियरसुद्धा होते. सो एखाद्या ट्रिपला गेलो आणि तिथलं फ्रीज मॅग्नेट कलेक्ट नाही केलं तर ट्रिप पूर्ण होत नाही. सो आम्ही पण एक खूप छान फ्रीज मॅग्नेट सुद्धा इथून घेतलं होतं. आमचं नेक्स्ट आणि लास्ट लोकेशन होतं फोरम मॅरिनम. हे एक फेमस शिप म्युझियम आहे. खरं तर म्युझियम म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात येते बिल्डिंग, बट इथे तसं काही नव्हतं. ओपन म्युझियम होतं, जिथे भरपूर मोठमोठ्या आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या शिप्स ठेवलेल्या होत्या आणि खरंच खूप सुंदर होतं हे म्युझियम रिव्हर साईडला. A few moments later. ओके, सो आम्ही आता आमच्या रूम मध्ये आलेलो आहोत आणि कालप्रमाणेच आज पण तशीच आज पण आमची रूम आहे 4 बेड्स वाली. फक्त ह्यावेळेस चेंज असा आहे की आपल्याला विंडो नाही भेटली आहे, विदाऊट विंडो आहे. पण आज आम्ही फुल झोपणार आहोत, कारण काल जसं आम्ही म्हटलो की झोप नाही आली आणि आज थकलेलो आहोत. सो आज झोपायचा पण प्लॅन आहे. सोबत फूड पण कॅरी केलेलं आहे, सॅलड वगैरे. सो ते खाऊ. आणि असा होता आपला टुर्कूचा दौरा, जो की खरंच छान झालेला आहे. छोटंसं ओल्ड टाउन आहे टुर्कू, जे की एक दिवस खूप सफिशियंट आहे फिरण्यासाठी. सो तुम्हाला मी दाखवलंच की कोणकोणत्या गोष्टी आम्ही फिरलेलो आहोत. एक आयलँड पण होतं, पण आम्ही तिथे जाणं टाळलं, कारण खूप पायी चालावं लागतं. युरोपमध्ये तुम्ही कुठेही फिरायला जा, खूप चालावं लागतं. तर थकलेलो, मग कुणाचीच इच्छा नव्हती. सो डायरेक्ट आम्ही चेक इन केलं आणि आता मस्त डिनर करणार आहे आम्ही. येस, रूफटॉपला जाऊन डिनर करणार आहोत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. दोन्हीही पार्ट जाऊन नक्की बघा आणि भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये.